हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आजपासून आपण स्टँडर्ड 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे टेक्स्टबुक ओपनच आहे. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ओके, फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. सो चॅप्टर सुरू करण्याआधी आपण या चॅप्टरमध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट शिकणार आहोत ते फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया. सो सी, फर्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. त्यानंतर आपण सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स पाहणार आहोत. त्यानंतर केपलर्स लॉज पाहणार आहोत. त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहणार आहोत. त्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ ही कन्सेप्ट बघणार आहोत. आणि लास्टला फ्री फॉल आणि एस्केप वेलॉसिटी या कन्सेप्ट्स आपण पाहणार आहोत. So let's start. We have seen in the previous standard that the gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक युनिव्हर्सल फोर्स असून तो केवळ अर्थवरील दोन ऑब्जेक्ट्स मध्येच नव्हे तर युनिव्हर्स मधील कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्स मध्ये प्रयुक्त होतो. तर हे आपण प्रिव्हियस वन स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. सो लेट अस नाउ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. सो आता या फोर्स या कन्सेप्टचा या फोर्सचा शोध कुणी लावला, कसा लागला ते आपण जाणून घेऊया. सो व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन? As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. So जसं की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, ग्रॅव्हिटेशन या कन्सेप्टचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. So असं म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले जे ॲपल होतं आणि ते ॲपल डायरेक्ट खाली जमिनीवर पडलं. तो या गोष्टीमुळे सर आयझॅक न्यूटन यांना ग्रॅव्हिटेशन या कन्सेप्टचा शोध लागला. He wondered why all apples fall vertically downward and not at an angle to the vertical. Why do they not fly off in a horizontal direction? सो जेव्हा आयझॅक न्यूटन यांनी ॲपल हे झाडावरून जमिनीवर स्ट्रेट खाली पडताना पाहिलं, तेव्हा त्यांना प्रश्न पडला की ॲपल जे आहे, सफरचंद जे आहे, ते सरळ खालीच का पडते, ते व्हर्टिकल डाऊनवर्ड याच डिरेक्शन मध्ये का पडते. अँड नॉट ॲट अन अँगल टू द व्हर्टिकल म्हणजे काय, तर ते तिरकं पडत नाही. अँड वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डिरेक्शन आणि ते हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये सुद्धा का पडत नाही, असा त्यांना प्रश्न पडला. सो आफ्टर मच थॉट came to the conclusion that the earth must be attracting the apple towards itself and this attractive force must be directed towards the center of the earth. म्हणजे काय, तर त्यांनी खूप विचार केला या गोष्टीवर आणि शेवटी त्यांनी निष्कर्ष काढला की अर्थ जी आहे, पृथ्वी जी आहे, ती ॲपलला, सफरचंदाला तर स्वतःकडे काय करते, तर अट्रॅक्ट करत असेल आणि अट्रॅक्टिव्ह फोर्सची डिरेक्शन जी आहे ती अर्थच्या सेंटरकडे असेल. The direction from the apple on the tree to the center of the earth is vertical direction at the position of the apple and thus the apple falls vertically downwards. म्हणजे काय, तर झाडावरील सफरचंदापासून अर्थच्या सेंटरकडे जाणारी जी डिरेक्शन आहे, जी दिशा आहे, ती व्हर्टिकल दिशा असून ॲपल जे आहे ते झाडावरून डिरेक्टली व्हर्टिकल डाऊनवर्ड दिशेमध्ये खाली जमिनीवर पडते. सो सी, आपण फिगर 1.1 पाहत आहोत. Concept of gravitational force and the gravitational force between the earth and the moon. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची ही जी कन्सेप्ट आहे and the gravitational force between the earth and the moon म्हणजे अर्थ मध्ये आणि मून मध्ये असलेले ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो फिगर 1.1 on the left shows an apple tree on the earth. सो फिगर 1.1 मध्ये आपण काय पाहत आहोत, अर्थवर एक सफरचंदाचे ॲपलचे झाड दाखवले आहे. The force on an apple on the tree is towards the center of the earth, that is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. म्हणजे ॲपल वरील फोर्स च्या सेंटरच्या डिरेक्शनने असते. म्हणजेच काय, तर सफरचंदाच्या पोझिशन पासून अर्थच्या सरफेसला परपेंडिक्युलर असते.
The figure also shows the gravitational force between the earth and the moon. आपल्याला फिगर वरून सुद्धा काय समजते तर मून आणि अर्थ यामधील ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसे ऍक्ट होते हे सुद्धा आपल्याला दिसते आहे. द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल. सर ऍक्च्युली जे आपल्याला फिगर मध्ये दिसत आहे की चंद्र पृथ्वी यामध्ये जे डिस्टन्स दिसत आहे तर ऍक्च्युली एवढं छोटं अंतर असतं का, एवढं कमी अंतर असतं का, तर नाही. Newton thought that if the force of gravitation acts on apples on the tree at different heights from the surface of the earth, can it also act on objects at even greater heights much further away from the earth, like for example the moon? Can it act on even further objects like the other planets and the sun? म्हणजे काय की न्यूटनने विचार केला की जर का हे फोर्स वेगवेगळ्या हाईट वर असलेल्या ऍपल वर ऍक्ट करत असेल तर ते ऍपल हून सुद्धा अधिक हाईट वर अर्थ पासून दूरवर असलेल्या चंद्रासारख्या मून सारख्या वस्तूंवरही ऍक्ट होत असेल का? कॅन इट ऍक्ट ऑन इवन फर्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन? म्हणजे सपोज सूर्य आणि जे प्लॅनेट्स आहेत म्हणजेच काय तर ग्रह आहेत अशा चंद्रांहून सुद्धा अधिक दूरवरच्या हेवनली बॉडीजवर ऑब्जेक्ट्सवर ऍक्ट होत असेल का? असा न्यूटनने विचार केला. सो नेक्स्ट आपण पाहणार आहोत फोर्स अँड मोशन. सो वी हॅव सीन दॅट फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे काय एखाद्या ऑब्जेक्टच्या स्पीडच्या परिमाणात किंवा मोशनच्या डिरेक्शन मध्ये चेंज घडवून आणण्यासाठी त्यावर फोर्स ऍक्ट होणं इम्पॉर्टंट असतं हे आपण पाहिले. सो सी आता तर आयझॅक न्यूटन कोण होते तर यांचं आपण छोटंसं इंट्रोडक्शन बघूया. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द रिसेंट टाइम्स. तर सर आयझॅक न्यूटन जे होते ते रिसेंट टाइम्स मधील म्हणजे आधुनिक काळातील एक ग्रेट सायंटिस्ट होते, एक शास्त्रज्ञ होते. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. त्यांचा जन्म हा इंग्लंड मध्ये झाला. ही गेव हिज लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. तो त्यांनी लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन आणि थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी या कन्सेप्ट्स त्यांच्या प्रिन्सिपिया या पुस्तकात त्यांनी मांडल्या. Before this book was written, Kepler had given 3 laws of describing planetary motions. So त्याआधी केपलरने प्लॅनेटरी मोशन्सचे एक्सप्लेनेशन, डिस्क्रिप्शन करणारे जे 3 नियम मांडले होते. न्यूटन विथ हिज theory of gravity mathematically derived Kepler's law. So न्यूटनने ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा ग्रॅव्हिटेशन या कन्सेप्टचा सिद्धांत वापरून ते जे नियम होते ते मॅथमॅटिकली मेथडने प्रूव्ह केले, सिद्ध केले. इन ॲडिशन टू दिस न्यूटन did groundbreaking work in several areas including light, heat, sound and mathematics. तो न्यूटनने लाईट, हीट, साऊंड आणि मॅथमॅटिक्स या क्षेत्रांमध्ये सुद्धा उल्लेखनीय कार्य केले. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. तर त्यांनी नवीन मॅथ्सच्या ब्रांचचा शोध लावला. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस अँड हॅड वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे कॅल्क्युलस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ब्रांचचा फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या 2 शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. म्हणजे न्यूटन हे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप बनवणारे पहिले सायंटिस्ट होते. सो अशा पद्धतीने आपण न्यूटन हे जे सायंटिस्ट होते यांच्याबद्दल माहिती घेतली. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सो पहा ही कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सांगितली आहे, एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलं आहे. सी आपल्याला पिक्चर 1.2 दिसत आहे. अ स्टोन टाईड टू ए स्ट्रिंग मूव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ अँड इट्स वेलॉसिटी इन टॅन्जेन्शियल डिरेक्शन. म्हणजे काय तर दोरीला बांधलेला सर्क्युलर पाथ मध्ये फिरणारा स्टोन आणि टॅन्जेन्शियल डिरेक्शन मध्ये असणारी त्याची वेलॉसिटी. सो फर्स्ट आता आपण एक्सपेरिमेंट रीड करूया.
सो सी, टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ ए स्ट्रिंग म्हणजे स्टोन हा एका स्ट्रिंगच्या म्हणजे दोरीच्या टोकाला बांधा. टेक द अदर एंड इन युअर हँड. दोरीचं दुसरं टोक हे आपल्याला हातामध्ये धरायचंय. अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्स अलॉंग a circle as shown in the figure 1.2a. सो जसं की आपल्याला इथे फिगर 1.2a मध्ये दाखवलंय त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं ते फिरवायचंय जेणेकरून स्टोन जो आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये सर्क्युलर डिरेक्शन मध्ये काय होईल तर फिरेल. As you applying any force on the stone, are you applying any force on the stone? सो यावेळी आपण या स्टोन वरती कोणता फोर्स अप्लाय करतोय का, कोणता फोर्स ऍक्ट होतोय का. इन विच डिरेक्शन इज दिस फोर्स ऍक्टिंग. आणि हा जो फोर्स आहे तो कोणत्या डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग. आणि हा जो फोर्स आहे तो ऍक्ट न होण्यासाठी तुम्ही काय कराल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. आणि या सर्वांचा त्या स्टोन वरती काय इफेक्ट होणार आहे. सो सी, as long as we are holding the string, we are pulling the stone towards us, that is towards the center of the circle and are applying a force towards it. म्हणजे काय तर जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवलंय तोपर्यंत त्या स्टोनला आपण आपल्याकडे म्हणजे सर्कलच्या सेंटरकडे खेचत आहोत. म्हणजेच काय तर स्टोनवर दगडावर त्या सर्क्युलर दिशेने फोर्स ऍक्ट होत असतो. द फोर्स स्टॉप्स ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. सो आपण जर दोरी सोडून दिली तर स्टोन वरील आपण जे फोर्स लावलेलं तर ते फोर्स संपुष्टात येईल. So in this case the stone will fly off along a straight line which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released because that is the direction of its velocity at that instant of time. Figure 1.2b. म्हणजे काय in this case the stone will fly off along a straight line which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released. म्हणजे काय तर त्याच वेळेला सर्कल वरील स्टोनच्या बेसशी स्थानाशी असणाऱ्या टँजेन्शियल डिरेक्शनने दगड काय होतो तर तो फेकला जातो बिकॉज दॅट इज द डिरेक्शन ऑफ इट्स वेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम. सो त्या क्षणी ही डिरेक्शन ऑफ इट्स वेलॉसिटी ही असते. म्हणजेच काय असते तर ती त्याच्या वेगाची दिशा असते. हे आपण कुठे पाहतोय तर फिगर 1.2b मध्ये पाहतोय. You may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupee coin kept on a rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. म्हणजे काय तर यापूर्वी आपण अशीच एक ऍक्टिव्हिटी केली होती जी तुम्हाला आठवत असेल की त्यामध्ये सर्क्युलर फिरणाऱ्या वरती 5 रुपीजचे कॉइन टँजेन्शियल पोझिशन मध्ये डिरेक्शन मध्ये फेकले जाते. Thus, a force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle. This is called the centripetal force. So आता आपल्याला centripetal force म्हणजे काय सांगितलंय. सो सर्क्युलर कक्षेमध्ये फिरणाऱ्या कोणत्याही ऑब्जेक्टवर सर्कलच्या सेंटरच्या डिरेक्शनने फोर्स ऍक्ट होत असते. या फोर्सला काय म्हणतात तर सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणतात. सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सीकिंग दॅट इज द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. म्हणजे काय तर या फोर्समुळे ऑब्जेक्ट हा सेंटरकडे जाण्यासाठी काय होतो तर प्रवृत्त होतो. You know that the moon, which is the natural satellite of the earth, goes round it in a definite orbit. The direction of motion of the moon as well as its speed constantly changes during this motion. म्हणजे काय तर अर्थचा पृथ्वीचा जो नॅचरल सॅटेलाइट आहे तर कोणता नॅचरल सॅटेलाइट आहे पृथ्वीचा तर मून चंद्र हा एका स्पेसिफिक ऑर्बिट मध्ये स्पेसिफिक कक्षेमध्ये अर्थ भोवती रिव्हॉल्व होत असतो फिरत असतो हे आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे. द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. म्हणजेच काय तर त्याची जी डिरेक्शन असते त्याची जी दिशा असते अर्थात त्याचा वेग असतो तो सारखा चेंज होत असतो. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन द मून. मग त्यावर काही फोर्स कॉन्स्टंटली ऍक्ट होत असेल का. Why must be the direction of this force? त्या फोर्सची दिशा कोणती असेल
Do the other planets in the solar system revolve around the sun in a similar fashion? जर असे फोर्स नसते तर मूनची स्पीड कशी राहिली असती? आणि आपल्या सोलर सिस्टीम मधील इतर जे प्लॅनेट्स आहेत ते सूर्याभोवती असेच रिव्हॉल्व होत असतील का? किंवा रिव्हॉल्व होतात का, फिरतात का? इज सिमिलर फोर्स ऍक्टिंग ऑन देम? व्हॉट मस्ट बी इट्स डिरेक्शन? सो त्यावर सुद्धा फोर्स ऍक्ट होत असेल का आणि त्यांची दिशा कोणती असेल किंवा त्यांची डिरेक्शन कोणती असेल? So, from the above activity, example and questions, it is clear that for the moon to go around the earth, there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth, which attracts the moon towards itself. Similarly, the sun must be attracting the planets, including the earth, towards itself. जे काय आपण जी ऍक्टिव्हिटी पाहिली आता, जे एक्झाम्पल पाहिले आणि जे क्वेश्चन सुद्धा पाहिले, तर यावरून आपल्या काय लक्षात येतं की मूनला अर्थ भोवती त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरत ठेवण्यासाठी, रिव्हॉल्व होत ठेवण्यासाठी त्यावर फोर्स ऍक्ट होणं इम्पॉर्टंट आहे. तसेच हा जो फोर्स आहे तो अर्थच्या, पृथ्वीच्या किंवा हा जो फोर्स आहे तो पृथ्वीच ऍक्ट करत असेल आणि चंद्राला, मूनला स्वतःकडे अट्रॅक्ट करीत असेल, त्याचप्रमाणे सुद्धा, सूर्य सुद्धा अर्थसह सर्व प्लॅनेट्सला अट्रॅक्ट करत असणार. सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबणार आहोत. आजचे व्हिडिओ लेक्चर आवडले असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिली मेंबर्सला सर्वांना आपली व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब केले असेल तर डेली अपलोड होणारे आपले जे व्हिडिओज असतात यांचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही आपले व्हिडिओज त्या वेळेला पाहू शकाल. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाउ. टेक केअर.